विठ्ठल 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 तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी मिळालिया संत संग समर्पिता भले तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे मिळालिया संत संग समर्पिता भले तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप मिळालिया संत संग समर्पिता भले अंग नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तो पण देवा निवृत्ती उदारा तो पण देवा बाई नमो त्रिभुवन पावली बाई नमो त्रिभुवन तुकाराम तुकाराम नाम भक्ता का पेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दया करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी मिळालिया संत संग समर्पिता भले प्रसद प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता निवडलेला अभंग बेस कमी करा संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला संतांच्या विषय वाष्टांचे धिंडवडे काढून दगदगीत वैराग्याची पताका समग्र विश्वामध्ये ज्यांनी फडकाविली अंधश्रद्धेचे वाभाडे काढून श्रद्धा संस्कृतीचे धडे समग्र विश्वामध्ये ज्यांनी प्रदत्त केले असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी भगवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लडवाळ भगवत भक्त सकल संत भूषण अनंत कृपाविषयी देहू निवासी वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा गोड चिंतनी उत्कृष्ट असा संतांच्या ठिकाणी देवाचा अलौकिक प्रत्यक्ष प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
सरळ अर्थ असा आहे की जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे. तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर मूर्ती आणि पाणी याच्यामध्ये भावाने देवाचं प्रत्यक्ष आहे, परंतु संतांच्या ठिकाणी देवाचं प्रत्यक्ष हे रोकडं आहे. रोकडं मीन्स प्रत्यक्ष. देव संतांच्या ठिकाणी प्रत्यक्ष आहे, देव रोकडा सज्जनी. संतांच्या ठिकाणी देवाचं प्रत्यक्ष आहे. अलौकिक असा दिव्य संत संघ जीवनामध्ये मिळाल्याच्या नंतर समर्पिता भले अंग, सर्वांगाने संतांना समर्पित होणं हेच मानवी जीवनाची ती कर्तव्यता आहे. तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर भाव असेल तर तीर्थ फळ देतात, परंतु जगद्गुरु श्री संत तुकोबर या तिसऱ्या चरणामध्ये प्रतिपादित करतात की संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही कसेही जा, अनाधिकारी जा, अडाणी जा, आज्ञानी जा, तिथे गेल्याच्या नंतर तुमचा उद्धार निश्चित आहे. तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर तापही गेल्याचं कळतं, संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर पापही गेल्याचं कळतं. एवढी संतांच्या सानिध्यातली, संतांच्या संगतीतली दिव्यता अलौकिक असल्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकोबर सांगताय, तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप, मिळाली संत संग समर्पिता भले अंग. अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ आपल्या समोर प्रतिपादित केला. इथं आल्याच्या नंतर घोटवळ, बरोबर, हे गाव पाहिल्याच्या नंतर आणि एवढं 5 स्टार मंदिर पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय हे बापूजी बुवांचा कार्यक्रम आणि त्यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा हा महोत्सव आपल्या या घोटवळ गावामध्ये नसून साक्षात काशी विश्वेश्वराच्या दरबारामध्ये आयोजन आहे की काय हा प्रतिभास या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर प्रतीत होतो. थोडस आशुतोष भक्तवत्सल भगवतानां पांडुरंगानां कृपाशीर्वादेन आळंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनां कृपाशीर्वादेन वैराग्य रास रसज्ञ देहू निवासना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनां कृपाशीर्वादेन आशुतोष भक्तवत्सल भगवान बापूजी महाराजांनां कृपाशीर्वादेन परमादरणीय श्रद्धेय ब्रह्मलीन सद्गुरु श्री अलिबागकरजी महाराज महाराजांनां कृपाशीर्वादेन परमादरणीय श्रद्धेय श्री धोंडू महाराज कोल्हाटकर आदरणीय महाराजांनां कृपाशीर्वादेन परमश्रद्धेय आदरणीय श्री गोपालजी महाराज वाजे आदरणीय महाराजांनां कृपाशीर्वादेन ब्रह्मलीन सद्गुरु श्री गणेशनाथ महाराजांनां कृपाशीर्वादेन ब्रह्मलीन सद्गुरु श्री हरिश्चंद्र महाराजांनां कृपाशीर्वादेन परमादरणीय श्रद्धेय पूज्य प्रातस्मरणीय दत्तात्रयजी महाराज कोल्हाटकर आदरणीय महाराजांनां कृपाशीर्वादेन परमश्रद्धेय मित्रवर्य पूज्य श्री हरिभक्त परायण प्रेममूर्ती मारुती महाराज कोल्हाटकर श्रद्धेय महाराजांना मार्गदर्शनेन उपस्थित्यां कार्यक्रम शुभो शोभनम सुंदरम सुष्टुम च नियोजनम प्रातिवार्षिक स्वरूपेण नव इतस्मिन् वर्षे एव बहु सम्यक्तया संजाता एव मम पुरतः बहुविध मान्यवरः कीर्तनकारः अपि उपविष्टा एव तेषु परमादरणीय श्रद्धेय श्री अस्माकं हरिश्चंद्र महाराजानां परंपरायां श्रद्धेय श्री कार्यं निर्वहन्ति कीर्तनकारः पूज्य भजन प्रेमी विजयानंदजी महाराज तेलंगे आदरणीय महाराज अपि अत्र उपस्थित एव परमादरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण खांबेकर आंबेकरजी महाराज आदरणीय महाराज अपि अत्र उपस्थित एव सर्वे बहुविध मान्यवर मम पुरतः उपविष्टा एव सर्वे गुणजन टाळकरी जनः अपि अत्र उपस्थित एव गायकवृंदः अपि अत्र उपस्थित एव तेषु परमादरणीय श्रद्धेय श्री अस्माकं न तु केवल रोहा मानगाव तहसीलश भूषणम अपितु आ रायगड जनपदश भूषणम श्रद्धेय श्री रवी महाराज अपि अत्र उपस्थित एव महाराजस्य दक्षिणस्ति परमादरणीय श्रद्धेय श्री मया समीपम आगतवंत आदरणीय श्रद्धेय श्री ज्ञानेश्वरजी महाराज वाघमोडे माऊली आदरणीय महाराज अपि अत्र उपस्थित एव आदरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण विनोदजी महाराज कोस्तेकर आदरणीय महाराज अपि अत्र उपस्थित एव विकासजी महाराज विलास महाराज भाऊ महाराज सुनील महाराजजी भवताम अपि धन्यवादं यच्छामि देहो मृदुंगाचार्य बहु सम्यक् मृदंग वादनं करोति परमादरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज
दळवी भवतामपि धन्यवादं यच्छामि। आदरणीय श्रद्धेय श्री अस्माकं हरिभक्तपारायण विठ्ठल आबा गव्हाणे तस्य शिष्य परशुरामजी महाराज जाधव आदरणीय महाराज अपि अत्र उपस्थित आहे। अतः अस्माकं आळंदी तीर्थक्षेत्रतः सर्वे गुणजन टाळकरी जनाः बालकवृन्दः गोपालवृन्दः अपि अत्र उपस्थित एव। सर्वेभ्यो प्रणिपातं कृत्वा उपस्थितानां मान्यवराणां पुरतः धन्यवादं कृत्वा बापूजी महाराजं प्रणिपातं कृत्वा सर्वेभ्यो प्रणिपातं कृत्वा येन माध्यमेन मात्र आगतोऽस्मि। आदरणीय सद्य श्री हरिभक्तपरायण विकासजी महाराज कोस्तेकर सदुर्भाषं कृत्वा कार्यक्रमस्य निमित्तं दत्तवन्तः अत्र आगत्य अध्यक्षरूपेण कार्यं निर्वहन्ति सन्माननीय श्री दीपक शेठजी जाधव। दीपक शेठ भवता कार्यं दृष्ट्वा सर्वेषां दृष्ट्वा धन्यवादं यच्छामि। सर्वेभ्यो प्रणिपातं कृत्वा छत्रपति शिवाजी महाराजं प्रणिपातं कृत्वा धर्मवीर संभाजी महाराजं प्रणिपातं कृत्वा अहं कीर्तनस्य प्रारम्भं करोमि। विठ्ठल विठ्ठल कधीतरी मला नक्कीच सूचना येतील, तिला करा ना थोडंसं व्यवस्थित करा। आवाज द्यावा, आवाज वाढवा। ज्या देववाणीमध्ये मी आपल्याशी संवाद केला ती देववाणी किती गोड आहे, किती विलक्षण आहे, किती तेजस्वी आहे का। या देववाणीने समग्र विश्वाला भुरळ घातली। मी फक्त 2 मिनिटाची प्रस्तावना तुमच्या समोर ज्या देववाणीमध्ये केली ती सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर या सृष्टीवर पहिल्यांदा कोणती भाषा बोलली गेली, ज्या भाषेमध्ये मी संवाद केला ती संस्कृत भाषा सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर पहिल्यांदा या भारत भूमीमध्ये आणि सगळ्या राष्ट्रामध्ये बोलल्या गेली होती। सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर पहिली भाषा आहे। थोडा बेस कमी करा, बेस कमी करा। सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर पहिली भाषा म्हणून संस्कृत भाषेकडे पाहिला गेला। पहिलं कारण संपलं। तुम्ही टाळी वाजवली नाही, नका वाजवू, काही अडचण नाही। सगळ्या राष्ट्राने एकमुखाने सांगितलं, हजारो वर्षापासून ऋषीमुनीने एकमुखाने सांगून ठेवलं तर सगळ्या संतांनी उद्घोष त्यामध्ये केला की ज्ञान विश्वात सगळ्यात श्रेष्ठ आहे। ज्ञानासारखं पवित्र, ज्ञानासारखं श्रेष्ठ विश्वात दुसरं काही नाही आहे। हे सगळ्यांनी हजारो वर्षापासून सांगून ठेवलं। त्यामध्ये भगवद्गीतेचा श्लोक विशेषत्वाने मी तुमच्या समोर ते ठेवतो। वेदापासून उपनिषदापर्यंत, उपनिषदापासून रामायणापर्यंत, रामायणापासून महाभारतापर्यंत, भगवद्गीतेपर्यंत आणि भगवद्गीतेपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृत अनुभवापर्यंत जे दिव्य तत्वज्ञान ज्या भाषेमध्ये ग्रथित झालं ती विश्वातली सगळ्यात गोड भाषा म्हणजे संस्कृत भाषा। ज्ञान श्रेष्ठ आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते। देयर इज नथिंग प्युअर दॅन नॉलेज। ज्ञानासारखं श्रेष्ठ विश्वात काही नाही। ते ज्ञान हजारो वर्षापासून भारत देशाने ज्या भाषेमध्ये ग्रथित करून ठेवलं होतं ती विश्वातली सगळ्यात प्राचीन आणि ग्रेट भाषा म्हणजे आपली संस्कृत भाषा। दुसरा मुद्दा संपला तरी देखील तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही, मला याचं कौतुकच वाटतंय। चलू द्या, काही अडचण नाही, झोपा झोपा। पुढचं कारण सांगले थोडेसे गडबडले तर मला समाधान वाटेल, कारण हे किती कारण महत्वाचे आहेत। हे 2 मिनिटं मी तुमच्या समोर ते बोललोय। इथं श्रद्धेय महाराज बसलेले आहेत, पितृचरण त्यांच्या समोर आहे। ही भाषा 2 मिनिटं बोलवण्याकरता कमीत कमी 2 वर्ष तरी त्याचा बेसिक स्टडी करावा लागतोय। एवढं या भाषेची तेजस्विता अलौकिक आहे। ऐका, 2 कारण मी तुमच्या समोर ते ठेवले। तिसरं कारण आहे, तुम्ही म्हणाल मागची सगळी प्राचीन कारण आज तुम्ही आमच्या समोर ते ठेवली। आज 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये आम्ही आहोत, 2025 मध्ये आपण आहोत। आजच्या युगाशी या भाषेची तेजस्विता काय आहे? थोडासा इको कमी, इको द्या, बेस कमी करा। 2025 या 21व्या शतकामध्ये या भाषेची तेजस्विता काय आहे, काय अलौकिकता या भाषेमध्ये दडलेली आहे? 2025 सोडून द्या, चला 2034 मध्ये, 34 म्हणजे अजून 20 वर्षानंतर, बरोबर? 2034 म्हणजे अजून 20 वर्षानंतर। प्रसाद घेतलाय ना सगळ्यांनी, बरोबर? 2034 चा टॉकिंग कॉम्प्युटर सगळ्या राष्ट्राकडे येत आहेत। त्या टॉकिंग कॉम्प्युटरची भाषा कोणती असावी या अनुषंगाने अनेक देशांनी एकत्र येऊन चर्चा केली। संस्कृत भाषा ज्यावेळेस, इंग्लिश भाषा ज्यावेळेस वापरली
त्यावेळेस इंग्लिश भाषेची तेजस्विता टिकली नाही टॉकिंग कॉम्प्युटरसाठी. बोलणारा कॉम्प्युटर करायचा आहे. जसं आपण माणसाशी संवाद करतोय तसं कॉम्प्युटर भविष्यामध्ये आपल्याशी संवाद करेल, वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी गप्पा मारेल, आपणही त्याच्याशी गप्पा मारू. जसं आपण माणसाशी बोलतोय तसं तो टॉकिंग कॉम्प्युटर आपल्याशी बोलणार आहे. त्याची भाषा कोणती फायनल करावी अनुषंगाने शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस प्रयोग केला आणि त्यावेळेस म्हटले आय नो म्हणल्याच्या नंतर कॉम्प्युटर गोंधळून गेलं. नो शब्दाचं स्पेलिंग काय घ्यायचं, NO घ्यायचं का KNOW घ्यायचं, इथंच गोंधळ सुरू झाला. बरं, त्यांच्यात गोंधळ एवढे आहेत त्याचं जर आपल्याला नेचर आणि फ्युचर म्हणायचं असेल तर नटुरी आणि फुटुरी म्हणावं लागेल, तेव्हा ते टॉकिंग कॉम्प्युटर ऍक्सेप्ट करेल. जसं स्पेलिंग आहे तसं उच्चारण नाही, आणि जसं उच्चारण आहे तसं स्पेलिंग नाही. शास्त्रज्ञ म्हटले अशी कोणती भाषा आहे जी जशी बोलल्या जाते तशीच लिहिल्या जाते आणि जशी लिहिल्या जाते तशीच बोलल्या जाते. ज्यावेळेस त्यांनी संस्कृत भाषेमधून प्रयोग केला त्यावेळेस टॉकिंग कॉम्प्युटरने ती भाषा अत्यंत सुंदर पद्धतीने ऍक्सेप्ट केली. सगळ्या राष्ट्राने एकमुखाने सांगितलं की संस्कृत भाषा हीच कॉम्प्युटरसाठी सगळ्यात ग्रेट आहे, जी भारत देशाने हजारो वर्षापासून त्याची दैदिप्यमान दिव्यता टिकून ठेवलेली आहे. आणि म्हणून 2034चा टॉकिंग कॉम्प्युटर सगळ्या राष्ट्राकडे येत आहेत. म्हणून 40 देशातील भारत सोडून, दीपक शेठ, भारत सोडून 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या जी भाषा शिकवल्या जाते तिचं नाव आहे संस्कृत भाषा. 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीज मध्ये सध्या ती भाषा शिकवल्या जाते. आणि आमचा भारत देश शिकवतोय जॉनी जॉनी. पुढे काय इकडे नाही आलं, सगळे मराठी मीडियमला जातात की काय? जॉनी जॉनी. पुढे काय म्हणा म्हणा म्हणा. तिकडे ते भगवद्गीता म्हणायला लागले. युरोपचे सगळे राष्ट्र, अमेरिकेमध्ये मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये 10,000 मुलं एकत्र येऊन पूर्ण भगवद्गीतेचं पारायण 4 तासामध्ये कंप्लीट करून दाखवलं. 10,000 मुलांनी एकत्र यावं आणि भगवद्गीतेचं पारायण करून दाखवावं. आज युरोपकडे बाहेरच्या देशामध्ये भगवद्गीता कोर्स मध्ये ऍड केली. आम्ही भगवद्गीता कोर्ट मध्ये ठेवली. कशा करता? अक्षय मला शपथ घेण्याकरता. आणि शपथ कोण घेतोय? ज्याने गुन्हे केले तो. माझं म्हणणं आहे तुम्ही भगवद्गीता कोर्ट मधून काढा, ती कोर्स मध्ये ऍड करा. तुम्हाला कोर्ट स्थापन करायची गरजच पडणार नाही. एवढी तेजस्विता भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामध्ये मध्ये आहे, एवढी अलौकिकता भगवद्गीतेच्या फिलॉसॉफी मध्ये आहे. आणि म्हणून नाहीतरी महाराष्ट्र टिकलाय तो या धर्मपीठामुळे टिकलाय. या संप्रदायाची, या नारदाच्या गादीची महाराष्ट्रामध्ये किती आवश्यकता आहे सांगू तुम्हाला एका वाक्यामध्ये. गुन्हा घडल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणा काम करते. गुन्हा घडल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणा काम करते. पण गुन्हा घडू नये हे सांगण्याकरिता ही नारदाची गादी महाराष्ट्रामध्ये काम करते. एवढी ताकद या धर्ममंडपामध्ये आहे. का हा धर्ममंडप रंगतोय? का तुम्ही एवढ्या उपस्थितीने येत आहे? आज एवढे दैदिप्यमान दिव्य कार्यक्रम महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संपन्न होत आहेत. लोकांना वेळ नाही म्हणून की काय? बिलकुल नाही. कारण भारतीयांना माहिती आहे आणि आज जगालाही कळून चुकलंय 21व्या शतकामध्ये जेवढं मेडिसिन महत्वाचं आहे तेवढंच मेडिटेशन पण महत्वाचं आहे. मेडिसिन बरोबर मेडिटेशन म्हणजे हॉस्पिटल बरोबर मंदिर सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या दीपक शेठ आणि सरपंचांनी, त्यांच्या पूर्ण ग्रामस्थांनी, पूर्ण टीमनी, मुंबईकर मंडळाने एकत्र येऊन हे दैदिप्यमान दिव्य भव्य मंदिर उभा केला. त्याचा प्राण या धर्म मंडपामध्ये, या मंदिरामध्ये सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. म्हणून असं गोड मंदिर आहे का? या अनुषंगाने हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा उत्कृष्ट असा अभंग मी आपल्या समोर निवडलेला आहे. मंदिर म्हटलं की मंदिर शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. मंगलता, दीनाम दिव्यता, रणम रम्यता. रम्यता, दिव्यता, रम्यता प्लस दिव्यता प्लस मंगलता इज इक्वल टू बापूजी बुवांचं हे दिव्य भव्य मंदिर.
याच्यामध्ये तिन्ही गोष्टी आहेत आणि जिथं तिन्ही गोष्टी आहेत तिथंच ती दिव्यता पाहायला मिळते. या अनुषंगाने जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा देवाचं प्रत्यक्ष संतांमध्ये कसं आहे या अवच्छेदकाचा अभंग आपल्या समोर ते निवडलेला आहे. शास्त्रामध्ये भगवंताच्या 4 पद्धतीने वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. 4 पद्धतीने, हो 4 पद्धतीचं जे वर्णन आहे भगवंताच्या पहिलं वर्णन आहे ते भगवंताच्या व्याप्तीचं वर्णन आहे. भगवंत हो व्याप्त आहे. कुठे व्याप्त आहे? तो सगळीकडे, कुठे नाही. सर्व घटे राम देहादे एक, सर्व घटे राम देहादे एक, देहादे एक, देहादे एक, सर्व घटे राम देहादे एक, सर्व घटे राम देहादे एक, सूर्य प्रकाश प्रकाश जसा चराचरामध्ये व्याप्त आहे भगवंताची व्याप्तीचा औच्छेदक ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोर ते सगळीकडे व्याप्त आहे. विठ्ठल जळीस्थळी भर चराचरामध्ये भगवंताची व्याप्ती आहे. म्हणजे शास्त्रामध्ये संत साहित्यामध्ये भगवंताच्या व्याप्तीचं वर्णन केलेलं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जसं व्याप्तीचं वर्णन आहे तसं संत साहित्यामध्ये भगवंताच्या अनुभूतीचं सुद्धा वर्णन आहे. काय अनुभूती आहे? सगळे जसं वैष्णवांच्या अनुभूतीच्या अवच्छेदकाने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, दिसणारं जग विष्णू रूपाही वैष्णवांची अनुभूती आहे. दिसणारं जग विष्णुमय आहे ही वैष्णवांची अनुभूती आहे. तो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद 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 विष्णुमय जग पाहणं, समग्र जगामध्ये तो व्याप्त आहे अवच्छेदकाने पाहणं हेच वैष्णवांचा खरा धर्म आहे. ही अनुभूती वैष्णवांची आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अनुभूतीचं वर्णन शास्त्रामध्ये भगवंताचा केलेलं आहे. भगवंत सचित आनंद रूप आहे ही अनुभूती आहे. ज्ञानेश्वरीमध्ये, अमृतानुभवामध्ये, चांगदेव 65 मध्ये आदी करून वेदापासून सर्व ग्रंथामध्ये देवाच्या अनुभूतीचं यथार्थ वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. जसं व्याप्तीचं वर्णन आहे तसं अनुभूतीचं वर्णन आहे. जसं अनुभूतीचं वर्णन आहे तसं भगवंताच्या विभूतीचं सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. भगवंताची विभूती हो चराचरामध्ये तो व्याप्त आहे. तरी देखील अर्जुनाने प्रश्न केला, देवा तू कुठं आहेस? देव म्हटले, मी कुठं नाही तरी देखील तुला मी काही माझ्या विभूती सांगतो. कुठे आहेस? भगवंताने सांगितलं, शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे. तसं तुमचं हे वर्ष फार भाग्यशाली आहे. अगदी मागच्या 1 वर्षापूर्वी अयोध्येमध्ये इतिहास घडला. या भारत देशाकडून प्रभू रामचंद्राचं मंदिर संस्थापित झालं. सगळ्या जगाने पाहिलं. त्याच धर्तीवरती आपल्या गावामध्ये एवढं भव्य दिव्य मंदिर उभा राहतंय. फार मंदिर पाहिलंय पण इतकं सुंदर मंदिर मी पहिल्यांदाच पाहतोय. आहेत भरपूर सुंदर मंदिर आहेत पण तुमच्या गावच्या मानाने, तुमच्या इथल्या मानाने चंदू महाराज काय गोड उभारणी केली. कुठून तुम्ही एवढं नकाशा आणले, कुठून त्याचा कलर शोधला, कुठून ते सगळे दिव्यता शोधली. असं वाटतं हे मंदिर लंडन मध्ये आहे की काय. आणि काल पांडुरंगाच्या पादुका लंडनकडे प्रस्थान झाल्या. माझ्या आत्याचे चिरंजीव आहे ते सगळे नियोजन पाहत आहे. अनिलजी खेडकर म्हणून महाराज 22 देशातून 18,000 किलोमीटरचा प्रवास करून त्या पांडुरंगाच्या पादुका लंडनच्या भूमीमध्ये जात आहेत.
तिथं गेल्याच्या नंतर 6 एकर मध्ये जवळजवळ 400-500 कोटीचं पांडुरंगाचं पहिलं आंतरराष्ट्रीय मंदिर 2-3 वर्षामध्ये आपल्याला दर्शनासाठी पाहायला मिळणार आहे. एवढी तेजस्वीता. आता वारकरी संप्रदाय हा बाहेर सगळ्या अनुषंगाने जिथं जिथं मराठी माणूस पोहोचलाय तिथं संप्रदायाला जाणं आता फार अवघड राहिलेलं नाही. तसं जग फार कवेत आले, जग फार छोटं झाले. चालता चालता लोक आता विदेशात जायला लागली, संध्याकाळी जेवायला घरी यायला लागली, सकाळी गेली संध्याकाळी यायला लागली. इतक्या अनुषंगाने आज सगळं जग एकत्र यायला लागले. परंतु 21व्या शतकामध्ये मंदिराची गरज आहे म्हणून तर आपले सेंटर सगळीकडे उभा राहिला लागले. भगवंताची विभूती कुठे नाही. मी राम आहे, मी कृष्ण आहे हे कृष्णच सांगतायत. अर्जुना अरे धनंजय सुद्धा मी आहे, पांडवा नाम धनंजय असं 10व्या अध्यायात वर्णन करतायत. मी धनंजय मी आहे, अर्जुना तू सुद्धा मी आहे. अश्वत्थ सर्व वृक्षानाम सगळ्या वृक्षामध्ये पिंपळ मी आहे. पिंपळ दारामध्ये असणं शुभ की अशुभ अशा बऱ्याच औषधकारी प्रश्न विचारले जातात. तसं दक्षिणेला पिंपळ पश्चिमेला असणं शुभ समजलं जातं. पिंपळाकडे रात्री जायचं नाही कारण तिथं अवदशा असते. लक्ष्मीची बहीण अवदशा तिने ज्यावेळेस विचारलं देवा मला तुमच्याशी लग्न करायचे, ते म्हणले पिंपळ मीच आहे तिच्या संग कर म्हटले. ती पिंपळाबरोबर ती तिथं थांबते म्हणून पिंपळाकडे रात्रीच्या वेळेस जायचं नाही. दिवसा तिथं काही अडचण नाही, 24 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. आणि पिंपळाचा जन्म कावळ्याच्या विष्ठेतून होतो म्हणून काकाचे विष्ठे जन्म पिंपळासी पांडवकळाशी पाहता दोष. कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळाचा जन्म होतोय. ऐका, आपल्याकडे पिंड तर्पण देत असताना कावळ्यालाच पिंड द्या असं जे ऋषी मुनींनी सांगून ठेवलं, आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं, ते अत्यंत सायंटिफिक पद्धतीने सांगून ठेवलेलं आहे. कावळ्याला पिंड द्यायचा का द्यायचा? माझं म्हणणं आहे चिमणी दिल्याने काय अडचण आहे, एखाद्या अन्य वृक्षाला दिल्याने काय अडचण आहे, कावळ्यालाच का द्यायचा? महाराष्ट्री त्याचं कारण असं आहे, पिंपळ हा 24 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. पिंपळाची बी त्याचं संगोपन हे फक्त कावळ्याच्या विष्ठेतून जर ती बी बाहेर आली तर आणि तरच ती रोपते, अन्यथा तिचं रोपण होत नाही. रणजित महाराज तिचं रोपण होत नाही, ती कावळ्याच्या विष्ठेतून यावी लागते. म्हणजे कावळ्याच्या विष्ठेतून जर ती आली, मंदिराच्या कळसावर जरी पडली, शिखरावरती पडली तर तिथं पिंपळ उगवते. तिथं माती आहे का नाही, तिथं पाणी आहे का नाही, तरी देखील का उगवते? कारण कावळ्याच्या विष्ठेतून आलेली आहे. आणि मग कावळ्याच्या विष्ठेतून येण्याकरिता कावळ्याला एक पदार्थ खावा लागतो, त्याचं नाव आहे बिगर मिठाचा भात आणि काळे तीळ. मग दशक्रिया विधीच्या पिंडामध्ये, वर्षश्राद्धाच्या पिंडामध्ये काय असतं? बिगर मिठाचा भात आणि काळे तीळ असतात. ते जर कावळ्याने खाल्ले नाही तर पिंपळाची बी संगोपित होणार नाही आणि ती व्यवस्थित बाहेर नाही आली तर पिंपळ जन्माला येणार नाही. हे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषी मुनींना माहिती होतं, आपल्या पूर्वजांना माहिती होणं म्हणून त्यांनी कावळ्यालाच पिंड द्या ही गोष्ट स्पष्टतेने सांगून ठेवली होती. म्हणून मी पिंपळ हा माझी विभूती आहे, भगवंत गीतेमध्ये सांगतात. अश्वत्थ सर्व वृक्षानाम, नारद मी आहे, गाय मी आहे, मनुष्यामध्ये राजा मी आहे. म्हणून पंतप्रधानांच्या पुढे काही बोलायचं नाही, ते सांगतात राजा मी आहे. तसा राजा फार ग्रेट आहे, आपल्या भारताला काही टेन्शन नाही. चला पुढे. अजून कोण आहे? जवळजवळ 47 विभूती प्रतिपादन केल्या. म्हणजे शास्त्रामध्ये भगवंताच्या विभूतीचं सुद्धा वर्णन पाहायला मिळतं. जसं व्याप्तीचं वर्णन आहे, जसं अनुभूतीचं वर्णन आहे, तसं विभूतीचं सुद्धा वर्णन आहे. तसं भगवंताच्या प्राप्तीचं सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. देवाची प्राप्ती कुठे आहे? तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर मूर्तीमध्ये भावनेने देव आहे, पाण्यामध्ये भावनेने देव आहे, पण संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर देव प्रत्यक्ष आहे. अभंगाचं पहिलं चरण. हे तीर्थ दोडा पाणी, तीर्थ दोडा
गुळ खाऊन होईल पण नाही झालं. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सजनी. अवघड आहे सिस्टीम. तीर्थामध्ये धोंडा, मूर्तीमध्ये पाणी, नदी, तर सगळीकडे भावनेने देव आहे. देवाचा प्रत्यक्ष फक्त भावनेने आहे. मला सांगा, मंदिरात गेल्याच्या नंतर मूर्ती आहे का, आपला देव आहे का दगड आहे? मूर्ती देव आहे का दगड आहे? बोला बरं लवकर लवकर. छोटे छोटे प्रश्न, अवघड प्रश्न विचारणार नाही. देव आहे का दगड आहे? अवघड प्रश्न विचारला. देव आहे का? माता वर्ग तुम्ही सांगा, मंदिरात गेल्याच्या नंतर मूर्ती दगड आहे का देव आहे? मूर्ती दगड आहे का देव आहे? अवघड प्रश्न आहे. सोपे सोपे प्रश्न विचारतो, अवघड प्रश्न विचारत नाही. फक्त मला कोणी प्रश्न विचारायचा नाही. पैठणला कीर्तन होतं शिवरात्रीच्या आदल्या दिवशी, आणि कीर्तन शिवरात्रीच्या आदल्या दिवशी, त्रयोदशीच्या आदला दिवस म्हणजे द्वादशी. एक आजी माझ्याकडे आले, महाराज माझा एक छोटासा प्रश्न आहे. म्हटलं विचारा. त्या म्हटल्या, एकादशीचं डोकं शिवरात्रीला चालतं का? मी बराच वेळ डोकं खाजवलं पण मला काही प्रश्न कळाला नाही. मी म्हटलं मावशी, आजी, ही एकादशी शिवरात्र डोकं काय प्रकार आहे? ते म्हटले महाराज काल काय होती? म्हटलं एकादशी. ती म्हणली काल उपवास होता म्हणून मी डोक्यावरून पाणी घेतलं होतं. उद्या काय आहे? म्हटलं शिवरात्र. म्हणजे ती उद्या पुन्हा उपवास आला म्हणून पुन्हा डोक्यावरून पाणी घेऊ का डोकं तसंच ठेवू? म्हणलं तिकडं काही कर पण मला विचारू नको. एकादशीचं डोकं शिवरात्रीला चालतं का? असे मला कोणी प्रश्न विचारला की मला भीती वाटते. फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. मला सांगा, मूर्तीमध्ये मंदिरात गेल्याच्या नंतर मूर्ती देव आहे का दगड आहे? एवढा मी प्रश्न तुम्हाला विचारतोय. मग मला पुढे बोलायचं. पुरुष मंडळी विचारू का तुम्हाला प्रश्न? विचारू का? माता वर्गाला पहिला प्रश्न विचारतो. आई आधी का मुलगा आधी? बोला 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 लवकर. आई आधी का मुलगा आधी? मुलगा. आई आधी का मुलगा आधी? मुलगा कोण म्हटलं? रवी महाराजांना आपण प्रश्न विचार. अहो, आई वडील नसते तर मुलगा होईल का? पुरुष मंडळी, आई नाही, वडील नाही, मुलगा काय आभाळात येणार आहे? हे काय म्हणजे? मी काय, माझा प्रश्न काय? मुलगा आधी का आई आधी? माता वर्ग, मी काय प्रश्न विचारला होता? मुलगा आधी का आई आधी? आई असल्याशिवाय मुलगा कसा जन्माला येईल? हे म्हणतात मुलगा आधी. म्हणजे काहीतरी महाराजां जे बोलतात त्याच्या थोडस विरुद्धच बोलायचं. टेन्शन आला असं सगळ्याला, तुम्हाला नाही आलं टेन्शन? दीपक शेख, पहिला मुलगा आहे का मुलगी? मुलगा. मग जोपर्यंत तुम्हाला मुलगा होत नव्हता तोपर्यंत तुमच्या पत्नीला कोणी आई म्हटलं का? मला सांगा. तुमच्या पत्नीला कोणी आई म्हटलं का? नाही. तुमच्या पत्नीला आई केव्हा म्हणायला लागले? मुलगा झाल्याच्या नंतर. मग पहिला मुलगा का आई? जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत त्या बाई. मुलगा झाल्याच्या नंतर आई. मग मुलगा आधी का आई आधी? बदलला का पक्ष तुम्ही? रवी महाराजां करता एकदा टाळी वाजूया. तो काय गोड उत्तर त्याने दिलं. असा श्रोता पाहिजे. छोटे छोटे प्रश्न आहेत, अवघड प्रश्न विचारत नाही. चला, मूर्तीमध्ये देव आहे का दगड आहे? एवढा मी साधा प्रश्न विचारला होता. तुम्ही थोडेसे गोंधळून गेलात. याचं कारण सांगतो. अध्यात्मामध्ये भाव सोडला तर सगळा परमार्थ शून्य आहे. मूर्तीमध्ये गेल्याच्या नंतर भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्यांच्यासाठी देव आहे, आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये भाव नाही त्यांच्यासाठी तो दगडच आहे. म्हणून भाव अंतःकरणामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतायत, तीर्थे धोंडा पाणी. भाव असेल तर तिथं धोंड्यामध्ये आपल्याला देवत्वाचं दर्शन होत आहे. पाण्यामध्ये मला सांगा, एक नास्तिक आहे आणि एक आस्तिक आहे. नास्तिक आणि आस्तिक दोघं स्नानाला गेले, गंगेच्या काठावरती गेले. जो नास्तिक होता, जो देवाला मानत नव्हता, अस्तित्व मानत नव्हता, त्याचं म्हणणं आहे पाणी म्हणजे काय आहे? तो म्हणलं H2O आहे. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून पाणी तयार होतं, आणि म्हणून एवढं पाणी गंगा कसं काय कसं जसं त्याने आंघोळ केलं. आणि दुसरा होता तो आस्तिक होता, तो म्हटला ही जरी तुझं लॉजिक खरे असलं
तरी ही गंगा आहे. भगवंताच्या पदचरण कमलापासून हिची निर्मिती. हिच्या काठावरती हजारो ऋषीमुनी तपश्चर्या केलेल्या आहेत. एवढी तेजस्विता या नदीमध्ये आहे. आंघोळ केल्याच्या नंतर अनंत जन्माचं पाप नष्ट होऊन स्वर्गाचा मार्ग मुक्त होतो, मोक्ष प्राप्त होतो. एवढी ताकद गंगेच्या स्नानामध्ये आहे. दोघांनी स्नान केलं. जो नास्तिक होता त्याला बाथरूम मध्ये जे आंघोळ करण्याचा आनंद आहे तोच शरीर शुद्धीचं फळ दोघांचं सारखं आहे. पण जो नास्तिक होता त्याला पुढचा अजून एक बेनिफिट मिळालं नाही, ते म्हणजे अंतःकरण शुद्धी. जे आस्तिक माणसाला मिळालं, स्नान करताना तो कृतकृत्य झाला. केवढ्या एक गंगेचं पाणी पवित्र आहे. तसं किती पवित्र आहे सांगू का? आता कुंभामध्ये आपण जवळजवळ 50 कोटी लोकांनी स्नान केलं. अमेरिकेच्या एका संशोधन संस्थेने येऊन संशोधन केलं आणि ते पाणी चेक केलं. ते म्हटले 50 कोटी लोकांनी स्नान केलंय तरी देखील जगातलं सगळ्यात पवित्र पाणी म्हणजे हे गंगेचं पाणी आहे. एवढी ताकद त्या पाण्यामध्ये आहे. कुठून ती नैसर्गिक प्रक्रिया तिच्यामध्ये आहे. आणि हजारो वर्षापासून ऋषी मुनींनी शोधून ठेवली. कारण ज्याला भक्ती तत्वाकडे आकर्षित होते त्याला पाण्याचा अत्यंत गोड संबंध असतो. आणि म्हणून ती पाण्याची तेजस्विता तिथं असल्यामुळे तिथं भाव असेल तर तीर्थ फळ देतात, भाव नसेल तर काहीच नाही. बाथरूम मध्ये स्नान केल्याचा जो आनंद आहे तो तिथंच आहे. म्हणून तीर्थी भाव ते तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. संतांच्या ठिकाणी देवाचं प्रत्यक्ष हे साक्षात आहे. ते कोणत्या रूपाने आहे याचं आपण थोडंसं विवरण पाहणार आहोत. विठ्ठल देवाचा प्रत्यक्ष संतांच्या ठिकाणी 5 रूपाने आहे. संतही विलक्षण आहे, देवही विलक्षण आहे. संतांचे शब्द फार अलौकिक आहे. देव रोकडा, रोकडा म्हणजे प्रत्यक्ष. रोकडा शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष. संतांच्या शब्दाचे अर्थ फार विलक्षण होतात. एका अक्षरामध्ये एक विलक्षणता दडलेली असते, तेजस्विता दडलेली. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना अनेक शब्द आपल्याला पाहायला मिळतात. त्या शब्दातली मवाळता आपल्याला पाहायला मिळते. त्या शब्दातली तेजस्विता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शब्दातली गोडी, शब्दातली तेजस्विता अलौकिक पद्धतीने संत आपल्या समोर ते ठेवतात. देव रोकडा सज्जनी. देवाचं 5 पद्धतीचा प्रत्यक्ष संतांच्या ठिकाणी आहे. 5 पद्धतीने हो. इथे रोकडा शब्द जगदृषी संत तुकोबराव. इकडे रोकडा शब्द आहे का? कोणत्या औच्छेदकाने वापरला जातो? ह्या औच्छेदकाने. अक्षय महाराज बरोबर, ह्या औच्छेदकाने रोकडा. मला वाटलं हे आमच्याकडेच असेल पण इकडे पण आहे रोकडा. अरे वा 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 वा. शब्दाचे अर्थ एवढे विलक्षण संत साहित्यामध्ये. मुंगी व्याली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले, पिले 12 हाती. मुंगी, मला सांगा मुंगी कधी व्याते का हो? मुंगीला शिंगी झाली. शिंगी म्हणजे काय माहिती आहे? घोडा घोडी त्यांचं बछड, त्याला काय म्हणायचं? शिंगी. इकडे काय म्हणतात? अरे म्हणजे सारखंच आहे. आमच्याकडे पण हा शब्द आहे. आता मी जरी राहायला अंडीत असलो तर माझी जन्मभूमी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये. तुम्ही इकडे मढी मोठा देवीकडे गेला असाल तर तिकडे मढीच्या अलीकडे रुद्रेश्वर देवस्थान आहे. आमच्याकडे हा शब्द आहे. तर तुमच्याकडे पण हा शब्द आहे. तुमचं नामचं सारखंच आहे बऱ्यापैकी. आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडे सारखा सारखा. मुंगी व्याली तिला शिंगी झाली. शक्यच नाही शिंगी होणं. 17 रांजण भरून गेले, पिले 12 हाती. कसं शक्य आहे? 12 हत्ती कधी दूध पितो का? बरं 17 रांजण कधी भरून जातील का? हा संतांच्या अभंगाची ठेवणच वेगळी आहे. इथं मुंगी शब्दाचा अर्थ आहे माया. शिंगी झाली म्हणजे समग्र सृष्टी झाली. 17 रांजण भरून गेले. हे दिसतंय ते स्थूल शरीर. याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीराचे 17 तत्वाचा आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, 15 मन आणि बुद्धी. 17 रांजण भरून गेले. पिले 12 हत्ती. 12 हत्ती म्हणजे 12 शास्त्रकार. पहिला हत्ती चारवाक, दुसरा हत्ती जैन ज्याच्यामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर 2 परंपरा आहेत. तिसरा हत्ती योगाचार, माध्यमिक, वैभाषिक आणि सौत्रांतिक. हे 6 नास्तिक हत्ती. 7वा हत्ती ज्यांनी योग दर्शन तयार केलं ते पतंजली ऋषी. 7वे हत्ती. 8वे हत्ती ज्यांनी सांख्य दर्शन तयार केले ते कपिल मुनी. 7वे हत्ती. 9वे हत्ती ज्यांनी वैशेषिक दर्शन तयार केलं ते कनाद ऋषी. 9वे हत्ती. 10वे हत्ती
ज्यांनी न्यायशास्त्र तयार केले ते गौतम ऋषी 10 आणि ज्यांनी पूर्वमीमांसा शास्त्र तयार केलं ते जैमिनी ऋषी 11वे हत्ती आणि सगळ्या हत्तीमध्ये श्रेष्ठ म्हणजे सगळ्या शास्त्रामध्ये श्रेष्ठ अद्वैत वेदांत शास्त्र ते ज्यांनी तयार केलं ते व्यास महर्षी. याला म्हणायचं पिले 12 हत्तीमध्ये 12 शास्त्र. कारण संतांच्या शब्दाची विलक्षणता आहे, काय दिव्यता दडलेली आहे. संतांची ठेवण वेगळी. मुंगी व्याली, मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी, थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय. विंचू माहिती ना तुम्हाला? विंचू केवढा असतो? एवढा मोठा मातावर्ग विंचू माहिती ना? एवढा मोठा असतो तो. मग इकडे आहे का विंचू? माणगाव तालुक्यात विंचू आहे का? आहे. क्या बात. सुनील महाराज, विंचूचा आनंद घेतलाय का तुम्ही? नाही. उद्या मी घेऊन येतो. फक्त अट एवढीच आहे की प्रेमाने हात फिरवायचा पाठीवरती, मग कळेल काय आनंद असतात. रवी महाराजांनी नसल घेतला असं मला जाणवतं. घेतला? तुम्ही सगळ्यात भाग्यवान आहे रायगड जिल्ह्यामध्ये. विंचू महाराज प्राणीच गायब करून टाकले सगळे आपण. माता वर्ग माहितीये इकडे नाही वाटतंय. सगळे डिजिटल शॅम्पू, एवढे भारी भारी शॅम्पू आले रामदेव बाबांनी, तेवढे छान आणले. एकच शब्द आहे हो, पण प्राणी असा डेंजर आहे. पूर्वीचा काळ असायचा ना, सगळ्या अशा पायऱ्या असायच्या, वरती पंतप्रधान बसायचे, नंतर सगळं अष्टप्रधान मंडळ सगळं गावातलं यायचं, अगदी सरपंचापर्यंत सगळे ही इकडचं चाललंय आपण. आणि असा कार्यक्रम सुरू व्हायचा सकाळी 10 वाजता, संध्याकाळी 6 वाजले तरी कार्यक्रम संपत नसायचा. मधलं सगळं अष्टप्रधान मंडळ बदललं जायचं, पण पंतप्रधान शेवटपर्यंत तसेच असायचे. असे जुने बरेच पंतप्रधान इथे बसलेले असतील. गायब माता वर्ग. प्राण्यावर अन्याय करणं चांगलं आहे का वाईट आहे मला सांगा? प्राण्यावर अन्याय करणं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे ना. उद्यापासून तिथं मुंगी शब्दाचा अर्थ आहे माया. मुंगी तिने गेले सूर्याशी. ब्रह्मा जेवढं तत्व आहे त्या तत्वाला अवच्छेदक तिने केलं आणि सृष्टी दाखवली. वांझे पुत्र प्रसवला. ब्रह्मतत्व वांझ आहे, पुढे तिला सगळ्या अनुषंगाने ती दिव्यता. मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. कुंडलिनी शक्ती हा मुंगी शब्दाचा अर्थ आहे. ती आकाशामध्ये उडाली म्हणजे मूलाधार चक्र स्वादिष्टान. उडाले आकाशी, मुंगी उडाले आकाशी, मुंगी उडाले सूर्याला गिळलं. कसं शक्य आहे? छोटेशे मुंगी ते जाते आकाशामध्ये ते सूर्याला गिळते. उदाहरण बसत नाही, पण संतांच्या शब्दातली ठेवण वेगळी आहे. इथं मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. श्री गुरूंची कृपा झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते जागृत होते, ऍक्टिव्ह होते, मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रसार चक्रापर्यंत जाते. मुंगी उडाली आकाशी. तिने गिळलेल्या सूर्याशी तिने प्राणाला कंट्रोल केलं. कारण ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते ती प्राणाला कक्षेमध्ये घेते, हाडाचा सापळा शिल्लक ठेवते. एवढी ताकद, एवढी ऊर्जा तिच्यामध्ये आहे. विंचू पाताळाशी जाय म्हणजे प्राणवायू इडा पिंगला आणि मधून सुषुम्नेतून तो प्राणवायू खाली जातो. त्याला म्हणायचं विंचू पाताळाशी जाय. शेष माथा वंदी पाय. शेषाच्या आकाराकार असणारी कुंडलिनी शक्ती ती चरण वंदना करते. छोटीशी असणारी माशी व्याली, कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि घार झाली म्हणजे पिंडी तेच ब्रह्मांडी ही अनुभूती आली आणि देखोनी मुक्ताई हसली. शब्दातली ताकद आहे. वा. सूर्या
संतांच्या अक्षरातली विलक्षणता अलौकिक आहे, तेजस्वी आहे, गोड आहे. एक एक अक्षरामध्ये किती विलक्षणता दडलेली आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव रोकडा म्हणजे प्रत्यक्ष, सज्जनी नाम संत. संतांच्या ठिकाणी त्याचा प्रत्यक्ष आहे. ते कोणत्या अवच्छेदकाने प्रत्यक्ष आहे? पहिला आहे आनंद अवच्छेदकाने संतांच्या ठिकाणी देवाचा प्रत्यक्ष आहे. संतांच्या ठिकाणी देव आहे कशावरून ओळखायचा? आनंदाच्या अवच्छेदकाने ओळखायचा. आनंद आद्वय नित्य देवाचं स्वरूप आहे. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. भगवंत आनंद रूप आहे. सच्चित आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. संतांच्या ठिकाणी आनंद आहे म्हणून जेव आनंद अवच्छेदकाने देव रोकडा सज्जनी. संतांच्या ठिकाणी आनंदाचा प्रत्यक्ष आहे, ते देवाचं प्रत्यक्ष आहे. एक कारण. दुसरं कारण सत्यता. प्रेम हे देवाचं स्वरूप आहे. त्याची भक्ती अनिर्वचनीय प्रेम स्वरूप नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलं. अनिर्वचनीय देवाचं स्वरूप आहे. प्रेम हे देवाचं स्वरूप आहे. तो प्रेमाचा पुतळा आहे. आणि संतांच्या ठिकाणी प्रेम ओतप्रोत भरलेलं आहे. आणि म्हणून प्रेमत्व अवच्छेदकाने देव रोकडा सज्जनी. देवा संतांच्या ठिकाणी देवाचा प्रत्यक्ष प्रेम या अवच्छेदकाने आहे. संतांच्या ठिकाणी देवाचा प्रत्यक्ष आनंद या अवच्छेदकाने आहे. संतांच्या ठिकाणी देवाचा प्रत्यक्ष देव वैराग्याचं मूर्तिमंत रूप आहे. संतांच्या ठिकाणी वैराग्य नांदतंय असं नाही, वैराग्य त्यांची सेवा करत आहे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ओवी आली तरी चौकटे जायचे मानसे, मी होऊन असे क्षेत्रस्थानाचे जाय निजल्या ते उपाशी वैराग्य गा. साधू झोपल्याच्या नंतर वैराग्य साधूची सेवा करते. ही साधू संतांच्या साधनेची दिव्यता आहे. ही ताकद आहे. म्हणून वारकरी संप्रदाय कोणत्याला संत म्हणायला तयार नाही. वारकरी संप्रदायाने वशिष्ठाला संत नाही म्हटलं. ऐका, वारकरी संप्रदायाने व्यासांना संत नाही म्हटलं. संतांची तेजस्वीता लक्षामध्ये घ्या. धरणेकरू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांकडे आले. मला द्रव्याची आवश्यकता आहे, मुलीचं लग्न आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं लोहगावला जा, माझे टाळकरी आहे तिथं जा, त्यांच्याकडून काहीतरी घेऊन या. तिथे गेल्याच्या नंतर शोभा कासाराकडे गेले. शोभा कासार तिफन हाकत होते. त्या तिफनीचा खाली जे लोखंडाचे, त्याला आपल्याकडे काय म्हणतात? काय म्हणतात? फाळ. आपल्याकडे अरे आमच्याकडे तो शब्द आहे. तो घेतला त्याने, तिन्ही देऊन टाकले. एवढे अरे तो कधी एकदम लुकडा. ते 1.5 किलोचे एवढे जड फाळ डोक्यावर घेतले आणि लोहगाव टू देहू अंतर किती ते पहा. ऊन मे महिन्यातलं. त्याने 2 रस्त्यातच टाकून दिले. एकच घेऊन आला. जसा घेऊन आला तुकोबरायांना सांगितलं, अहो तुकोबराय मला द्रव्याची आवश्यकता आहे, मुलीचं लग्न आहे. तुकोबराय म्हटले ते बघ वरती काय झालंय ते. तो म्हटला त्यांनी लोखंड दिलंय, मला द्रव्याची आवश्यकता आहे, सोन्याची आवश्यकता आहे. तुकोबराय म्हटले वर बघ. जसं त्यांनी वर पाहिलं लोखंडाचं सोनं झालेलं होतं. ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची ताकद आहे. ज्याच्या नेत्रामध्ये लोखंडाचं सोनं करण्याची ताकद आहे. त्या तुकोबरायांची सकाळी चूल पेटली तर संध्याकाळी चूल पेटत नसायची. एवढी गरिबी जगद्गुरु श्री संत तुकाराम यांच्या घरी होती. याला म्हणायचंय संत. रिद्धिसिद्धी चरणावरती असताना सुद्धा त्याचा वापर न करणं हे संतांच्या तेजस्वीतेचं अलौकिक प्रतीक आहे. म्हणून वारकरी संप्रदाय कोणालाही संत म्हणायला तयार नाही. ती दिव्यता तेजस्विता त्यांच्या ठिकाणी नडलेली आहे. त्यांनाच वारकरी संप्रदाय संत म्हणतोय. म्हणून वैराग्य हे देवाचं स्वरूप आहे. कुठे अहो वृंदावन ज्यावेळेस गोकुळातून गेले 8 वर्ष वय होतं, पुन्हा आले नाही. त्यांनी मागे जाऊन सुद्धा पाहिलं नाही. वैराग्य आपल्याला भगवान श्रीकृष्ण समजून घेताना किती विलक्षणतेने समजून घ्यावे लागते. ज्या 12व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं नामकरण विधी आहे, त्या दिवशी अनया गवळ्याची पत्नी जिचं नाव राधा, ती 23 वर्षाची आहे. मारुती बाबा 23 वर्षाची महिला आणि 12 दिवसाचा मुलगा, जे 8च वर्ष गोकुळामध्ये राहिले,
काय होऊ शकतं हो? किती रंगवलंय आपण. आपला धर्म नष्ट करायला आपणच जबाबदार आहोत. ती देवी आहे, ती देवता आहे. देवी देवतेबद्दल आपण कोणत्या दृष्टीने रंगवतोय? आजचे आमचे युवक कोणत्या पद्धतीने पुढे चाललेले आहेत? कधी कधी एवढी खंत वाटते की कथा कीर्तनाची महाराष्ट्रामध्ये किती आवश्यकता आहे. आता परवा एक घटना घडली. मंचरच्या पलीकडे मांजरेवाडी गाव आहे. तिथं मांजरे कुटुंबातील शेजारची मुलगी, म्हणजे एकाच भावकीतली बहीण असल्यासारखीच, शहरच्या ठिकाणी होती, उभा दिसते रस्त्यावरती. एका मुलाने घेतलं बस गाडीवरती. आता रोजचा पाहण्यातला मुलगा आहे म्हणून गाडीवरती बसले. घेऊन गेला आणि म्हटलं आपल्याला उसामध्ये मला मोटरीचं काहीतरी काम आहे शेतात, 2 मिनिटं करून आपण घरी जाऊ. तिथं गेल्याच्या नंतर अतिप्रसंग तिच्यावरती केला, बळजबरी केली. शेवटी तिला ठेचून मारलं, बॉडी तशीच उसामध्ये. तरी तो दुसरीकडे जाऊन आला. नंतर जेव्हा कळालं नित्याच्या पाहण्यातल्या मुलीबद्दल, घरातल्या एकाच आडनावाबद्दल, आज जर 21व्या शतकात ह्या घटना घडत असतील तर आजही महाराष्ट्राला, या युवकांना ह्या कथा कीर्तनाची किती आवश्यकता आहे ही गोष्ट महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. की आजही कथा कीर्तनाचं युवकांसाठी हे किती गरजेचं आहे. म्हणून तर मला समाधान वाटते की तरुण वर्ग भरपूर आहे. नाही तर गावगावनी तरुण आमचा धरून आणावा लागतो. पण इथं ती अवस्था नाही. तो भगवत भक्तीमध्ये रमलेला तरुण पाहायला मिळतो. वैराग्य हे देवाचं स्वरूप आहे. संतांच्या ठिकाणी वैराग्य आहे. संत झोपल्याच्या नंतर वैराग्य त्यांची सेवा करता, एवढी संतांची दिव्यता आहे. त्या वैराग्यत्वावच्छेदकाने देव रोकडा सज्जनी. तिसरं कारण. चौथं कारण, सगुण रूपाने संतांच्या ठिकाणी तो हृदयस्थ बसलेला आहे. प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस सीतामय्येने हनुमंताला विचारलं, तू ते सगळे मणी फेकतोयस काय? ते म्हणजे त्याच्यामध्ये राम नाही, तुझ्या तरी आहे का? छाती फाडून दाखवलं. राम पंचायत सीतेसह सगळं दर्शन. तेव्हा कळालं संतांच्या ठिकाणी देव साक्षात सगुण रूपाने आहे म्हणून देव रोकडा सज्जनी. आणि शेवटचं कारण आहे त्यांचं शरीर हे देवरूपच आहे. त्यामुळे शरीरत्वा उच्छेदकाने देव रोकडा सज्जनी. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कारण किंवा सदैव सच्चिदानंद का न व्हावे, ते सदैव सच्चिदानंदाने रूपानेच त्याने का नाही हो, एवढी ताकद संतांमध्ये पाहायला मिळते. म्हणून आपल्या भागामध्ये गणेशनाथ महाराज, अलिबागकर महाराज, काय दिव्यता पाहायला मिळते. हरिश्चंद्र महाराज, हे काय विलक्षण सगळे संत सत्पुरुष होऊन गेले. आणि म्हणून एवढी विलक्षणता त्यांच्यामध्ये पाहायला मिळते, या औच्छेदकाने पाहायला मिळते. असा अलौकिक संतांचा संघ मिळाल्यानंतर जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगताय, समर्पिता भले अंग अभंगाचं द्वितीय चरण. मिळाली संत संग, मिळाली संत संग, मिळाली संत संग, मिळाली संत संग. असा अलौकिक असणारा संत संघ मिळाल्याच्या नंतर जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात, मिळालिया संत संघ. इथं शब्दातली किती ठेवण गोड विलक्षण आहे. मिळविना संत संघ असं तुकोबराय बोलायला तयार नाही. मिळविला संत संघ असंही तुकोबराय बोलायला तयार नाही.
तुकोबरांची भाषा आहे मिळालिया संत संग. मी मिळवी संत संग बिलकुल नाही, मिळाविला संत संग बिलकुल नाही, मिळालिया संत संग. मिळालिया म्हणण्यामध्ये पहिलं प्रागजन्मातलं पुण्य असेल तर संत संग मिळतो, अन्यथा संत संग मिळत नाही. या धर्म मंडपामध्ये येण्याकरता भाग्य लागतं, प्रागजन्मातलं पुण्य लागतं. अहो ज्ञानोबरांनी म्हणावा पांडुरंगाच्या या पांडुरंगाबद्दल, माझ्या अनेक जन्माचं सुकृत माझ्या पदरी होतं आणि म्हणून बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पांडुरंग आवडण्याकरता मागच्या अनेक जन्माचं सुकृत आपल्या पदरामध्ये असावं लागतंय, तर आणि तरच पांडुरंग आवडतो. मिळाल्या म्हणण्यामध्ये प्राग जन्मातलं पुण्य सांगितलं एक मुद्दा. मिळालिया संत संघ म्हणण्यामध्ये ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला येत आहे ते कुळ पवित्र असावं लागतं. ऐका, कुळ पवित्र असावं लागतं. ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जे हरीचे जन्म घे. उत्तम आणि पवित्र कुळामध्ये जन्मलेले जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे. आधी करून सर्व संत संजन कोणत्या कुळामध्ये जन्माला येण्याकरिता त्या कुळाचं काहीतरी भाग्य असावं लागतं. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. अकल्प आयुष्य व्हावे तर या कुळाचे नामदेव महाराज सांगतात, कल्पापर्यंत ज्या कुळामध्ये भगवत भक्त जन्माला येत आहेत त्या कुळाला कल्पापर्यंत आयुष्य लाभावं. कुलम पवित्रम, कुळीची ही कुळदेवी, हे जे शब्द संत साहित्यामध्ये आले, कुळ पवित्र असावंच लागतं. म्हणून धन्य माता पिता तयाच्या कुळ असावं लागतं ग्रेट. म्हणून मिळाल्या संत संघ म्हणण्यामध्ये कुळ सुद्धा ग्रेट लागतं. ऐका, मग कुळ जसं ग्रेट लागतं, ज्या भूमीमध्ये तुम्ही जन्माला येतात, ज्यांच्यामुळे जन्माला येतात त्या आई वडिलांचं पण काही असावं लागतं का नाही? धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता वाह, तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता. आपली आई तारो हात लागता, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या. आई वडील ग्रेट लागतात. आज अवघड परिस्थिती हो, मुलाला तेवढे दोष द्यावा तेवढे आई वडिलांना पण द्यावेत, अशा अवस्थेमध्ये आई वडील सुद्धा पाहायला मिळत आहे. काय सध्या मोबाईल हातामध्ये घेतला, माता वर्ग तुम्ही सांगा, छोट्या छोट्या मुलाच्या हातामध्ये तुम्ही मोबाईल देता, तो मुलगा रील्स पाहतोय, त्या रील्स वरती किती भयान सिच्युएशन मध्ये स्त्रियांनी आपल्याला एक्सपोज केलंय. एवढी भयान सिच्युएशन म्हणजे त्या बालमनावरती ते जर परिणाम होत असतील, आपण ते मोबाईल त्याच्या हातामध्ये देणं म्हणजे केवढं भयान सिच्युएशन मधून चाललाय. आणि स्त्री जातीने ठरवलंय की स्वतःला नष्ट करायचंय. काय अवघड परिस्थिती आहे. काय नाकात वारं शिरल्यासारखा कार्यक्रम सुरू झालाय. कोणी थांबवावं कोणी बोलावं एवढ्या भयान सिच्युएशन मध्ये आपण येऊन अडकलोय. तरुण मुलं आई बापाचं ऐकायला तयार नाहीत, साधू संतांचं ऐकायला तयार नाही, कथा कीर्तनात येऊन बसायला तयार नाही. तेवढी भयान सिच्युएशन मधून आपण पुढे चाललोय. जी खरी अध्यात्माची गरज ज्या वर्गाला आहे तो वर्ग समोर येऊन बसत नाही, तो वर्ग ज्ञानेश्वरीकडे यायला तयार नाही, तो वर्ग अध्यात्माकडे यायला तयार नाही. मग व्यसनाकडे चाललाय, दुर्व्यसन चाललाय. आज आता मागे एक अजून घटना घडली. इंस्टावरती ओळख झाली साहेब महाराजची. इंस्टावरती मुलगी पुण्यातली आणि मुलगा राजस्थानचा, तिला घ्यायला आलो तो शाळेत, आणि शाळेतून मुलगी बाहेर पडली असतीच त्याच्याबरोबर रेल्वेतून बसून मुलगी फरार. नशीब ती मोबाईल स्विच ऑफ करायची विसरली म्हणून तिला ताबडतोब पकडण्यात आलं. इथपर्यंत सापडलं तिचं. मग मला सांगा, जे आईला जुमानत नाही, वडिलाला जुमानत नाही, एक फडतूस मुलगा कुठेतरी इंस्टावरती ओळख झाली, त्याच्याबरोबर ती निघून जाते. कुठंपर्यंत येऊन ठेपलोय आपण, किती भयान सिच्युएशन मध्ये येऊन चाललोय. नेमकं कुठं जायचंय, कुठे थांबायचंय, ही नाव कुठे जाऊन आदळेल काहीच विचार करायला आवश्यकता नाही. त्यावेळेस हे धर्ममंडप, मंदिर हेच आपल्याला त्या मुलांना योग्य दिशा देऊ शकतात. म्हणून खरोखर हे मंदिर इतकं अलौकिक आहे, एवढं तेजस्वी आहे. हजारो पिढ्या म्हणतील की दीपक शेठच्या काळामध्ये सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने या मंदिराची तेजस्विता उभा राहिली. आणि हे माणगाव तालुक्यातलं
मानाचा ठरावं एवढं असं बापूजी बुवांचं मंदिर नक्कीच आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहे. अवघड सिच्युएशन आहे. म्हणून माता वर्ग, आपला मुलगा किंवा मुलगी 1ली ते 10वी त्यांना आई म्हणजे राक्षसच वाटली पाहिजे. वाक्य पुन्हा ऐका तुम्ही. आई म्हणजे तिला राक्षसीच वाटली पाहिजे. हो, मी नाही सांगत, शास्त्र सांगतात. लालायत 5 वर्षांनी 5 वर्षापर्यंत त्या मुलाचे लाड करा. 10 वर्षांनी ताडा येत जोपर्यंत तो मुलगा 10 वर्षाचा होत नाही, म्हणजे 1ली ते 10वी त्याला मुलाला आई वडील म्हणजे राक्षसच वाटले पाहिजे. राक्षस शब्दाचा अर्थ लक्षात येतोय? तर घाबरला पाहिजे तो एकदम. आणि ज्यावेळेस 16व्या वर्षाचा होत आहे, पुत्र मित्र वदाचरेत मित्रासारखं राहावं लागतंय, नाही तर तो तुमचा कार्यक्रम अवघड कुळालाच नष्ट करून टाकतो. एवढी भयान सिच्युएशन आहे. म्हणून फार अवघड परिस्थिती आहे. मोबाईल किती वापरावा, किती पद्धतीने संस्कारित असं. 12वीच्या मुलाला आपण जर एखाद्या घरी फेटा बांधायला गेलो, कुठे कीर्तन गेलो, त्या 12वीतल्या मुलाला बोलता सुद्धा येत नाही व्यवस्थित, संवाद राहिला नाही. मोबाईलमध्ये एकलकोंडी मुलं होऊन गेले. आणि म्हणून एवढ्या सिच्युएशनमध्ये सध्याची ही 21व्या शतकातली पिढी येऊन ठेपलेली आहे. याच्यातून बाहेर काढण्याकरता अध्यात्म त्यांना ताकद देतोय. संत संघ ताकद देऊ शकते. संत संघ म्हणजे ज्ञानेश्वरी साक्षात ज्ञानोबराय आहेत. गाथा साक्षात जगद्गुरु श्री संत तुकोबराय आहेत. महाभारत रामायण भागवत साक्षात एकनाथ महाराज आहेत. एक एक ग्रंथ म्हणजे साक्षात ते संत आहेत. एवढं वारकरी परंपरेची विलक्षणता आहे. मिळाल्या संत संघ म्हणण्यामध्ये प्रागजन्मातलं पुण्य, मिळाल्या संत संघ म्हणण्यामध्ये आईवड कुळाच्या पुण्याई, मिळाल्या संत संघ म्हणण्यामध्ये आई वडिलांचं पुण्य, मिळाल्या संत संघ म्हणण्यामध्ये देश पवित्र असावा लागतो. ज्या भूमीत तुम्ही जन्माला येत आहे, तसं भारतात जन्माला येणे भाग्याची गोष्ट आहे. भरतखंडे नरदे प्राप्ती तो परम भाग्याची संपत्ती. विष्णू पुराणामध्ये व्यासाने श्लोक लिहून ठेवला की स्वर्गस्थ देव गायन करतात, आम्ही भारत देशात जन्माला येते ते आमच्यापेक्षा भाग्यशाली आहे. गायंती देवा अखिल गीतकानी धन्यस्ते भारत भूमी भाग्य स्वर्ग पोर्गस्पद मार्गभूते भवंती भूय पुरुषस्रत्वात. जे भारत देशात जन्माला आले ते आमच्यापेक्षा भाग्यशाली आहे. म्हणून भारत देशात नरदेह प्राप्त होणं ही एक भाग्याची. म्हणून मिळाली संत संघ. पाकिस्तानमध्ये जन्म झाला तर मिळाली संत संघ नाही म्हणता येणार. तसं तुमचा देश झेंडा हिरवा व्हायला वेळ लागणार नाही. अवघड परिस्थितीमध्ये आपण तुमच्या उरात 50 कोटी अजून 40% दिवस हाल हाल करून मारण्यात आलं. महाराज हाल हाल करून कशा करता? युवकांनी रस्त्यात दारू पिऊन पडण्याकरता, गावात सप्ताह चालत त्याला विरोध करण्याकरता, हिंदू धर्माचं एखादं तेजस्वी दिव्य कार्य होत आहे त्याला विरोध करण्याकरता. काल एक नतद्रष्टा का त्याचा आडनाव काळे, ज्याला कुठेतरी एखादं पार्ट मिळालंय तो म्हणतोय छावा वाईट आहे, असा कोपऱ्यात घेऊन हाणला पाहिजे. हो, अवघड परिस्थितीमध्ये आपण येऊन ठेपलोय. अवघड परिस्थितीमध्ये मिळाल्या संत संघ म्हणण्यामध्ये देश पवित्र असावा लागतो. आणि मिळाल्या संत संघ म्हणण्यामध्ये गुरुकृपा सगळ्यात महत्वाची आहे. संत कळण्याकरता गुरुकृपा अत्यंत महत्वाची आहे. म्हणून मिळाल्या संत संघ समर्पिता भले अंग. जसं माझ्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य करता जीवन समर्पित केलं आणि भगवा टिकवला. आज त्या भगव्याचे शान वारकरी संप्रदाय सांभाळतोय. तो भगवा टिकवण्याकरता माझ्या शंभू राजाने अविरत प्रयत्न केले. एक स्त्री काय करू शकत नाही, अहो माझ्या छत्रपती शिवाजी राजांना घडू शकते. एक स्त्री काय करू शकत नाही, बालवयामध्ये संभाजी राजांना घडू शकते. एक स्त्री काय करू शकत नाही, जिल्ह्याचं नाव ज्या गडावरून पडतंय तो ते जिल्हा घडू शकते. माझी जाऊ केवढी अलौकिक ताकद आहे महाराज. रायगड तुमच्या जवळ आहे, रायगड जवळ आहे, तो किती अवघड आहे वरती जाण्याकरता. आता रोपवे झालाय म्हणून ठीक आहे. हो, त्या काळात काय असेल महाराष्ट्र? त्या काळामध्ये इंग्रज ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्यावेळेस इंग्रज अधिकारी आले, पोर्तुगीज आले, सगळेजण आले. वरती सोलीला नाड्याला धरून वरती गेलेत. वरती गेल्याच्या नंतर बलाढ्य हत्तीवरती राजसिंहासनावरती पाहत आहेत. ज्या हत्तीवरती बसून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची नीतिपेमान दिव्य मिरवणूक निघली. सगळेजण चकित होऊन पाहताय ते पोर्तुगीज आणि इंग्रज. जिथं ज्या किल्ल्यावरती आपण नाड्याला धरून वरती आलोय तिथं हा एवढा बलाढ्य हत्ती आणला कुठून? सगळ्यांना मोठा प्रश्न पडला. एवढा बलाढ्य हत्ती आणला कसा? सगळे याला विचार त्याला विचार, कोणी बोलायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराज जेवताना वाढायला आले. मग इंग्रज पोर्तुगीज एकत्र आले. राजाला विचारलं, राजे जिथं आम्ही नाड्याला धरून वरती आलोय तिथं हा बलाढ्य हत्ती आणला कुठं? ते म्हणले आमचं सिक्रेट आहे, आम्ही सांगणार नाही.
ते म्हणजे सांगावं लागेल, त्याशिवाय आम्ही जेवणार नाही. राजे म्हटले तुम्ही आमचे अतिथी आहात आणि विनमुख गेले तर आम्हाला पातक लागेल. तुम्हाला आमचं टॉप सिक्रेट सांगून ठेवतो. म्हटले 28 वर्षापूर्वी हे हत्ती छोटस पिल्लू होतं. पिल्लू आमच्या मावळ्याने पाठीला बांधलं, नाड्याला धरून गड चढले वरती आणि वरती आले तोच हत्ती मोठा झाला. 28 वर्ष अगोदर ज्या राजांना माहिती होतं याच डोंगरावरती, याच गडावरती आपल्याला हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रवायची, 32 मन सिंहासनावरती अधिष्ठापना करायची. 28 वर्ष अगोदर ज्यांना माहिती होतं ते मॅनेजमेंटच्या बाबतीत जगातले सगळ्यात ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज. सगळे देश राजांना एवढे मानतात. काय नियोजन असेल, काय मायक्रो. अहो आज आपल्याला जाणं अवघड आहे, तिथं जाऊन गड किल्ला तयार केलाय त्यांनी. कधी काळी जर माझ्या शंभू राजाला गद्दारी केली नसते ना एका त्या दोघांनी मेवण्यानी, त्यांचे नाव घेत नाही कारण त्यांची योग्यता नाही या व्यासपीठावर नाव घेण्याची, जर कधी काळी त्या दोघांनी गद्दारी केली नसते. कारण दुसऱ्या दिवशी मुंबईचं गेट ऑफ इंडियाचे तिथे एक मोठं बंदर होतं. ते बंदर विकत घेण्याकरता शंभू राजाने काही सोनं दिलं होतं, काही होन देऊन टाकले होते. जर ते बेट आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आलं असतं, मावळ्यांच्या ताब्यात आलं असतं, 150 वर्ष इंग्रजांचा पप्पा सुद्धा पाय ठेवू शकला नसता. महाराज तोडलाच असता डायरेक्ट. 150 वर्ष पुन्हा इंग्रज पुढे येऊन गेले. एक वेळेस लुटारू होते, दरिद्री होती, भीक मागण्याकरता भारतात आले होते. गोडवे गातो आपण त्यांचे. इंग्रज आले, भारत सुधारला, असं वाईट वाटतं. दरिद्री भिकारी भीक मागण्याकरता आले होते. टेक्नॉलॉजी, भारताला टेक्नॉलॉजी शिकवावी तुम्ही. ज्या भारत देशाने 2500 वर्षापूर्वी शिखराकडून काम सुरू केले, खाली फाउंडेशन कडे घेऊन गेलो आपण. वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या जाऊन पहा. त्या भारत देशाला तुम्ही टेक्नॉलॉजी शिकवावी. आजही साऊथ कडे असे काही मंदिर आहेत, आपल्या भारत देशात असे काही मंदिर आहेत की जे पाहता क्षणी ही कसे बांधले असेल, दगड कुठून आणला असेल. अहो एवढं आमचं केदारनाथाचं मंदिर दक्षिणेकडे तोंड करून आहे, एवढी बाढ आली तरी ते मंदिर अभेद्याच्या ते रूपाने टिकून राहिलं. ते मंदिर, तो दगड अख्या हिमालयात नाहीये, मग दगड नेला कसा, त्या काळात बांधलं कसं. 300 वर्ष ते मंदिर दगडाखाली दडलेलं, बर्फाखाली दडलेलं होतं. आणि बर्फाखाली दगड दडला ते दगडाचं चुरा होऊन जातो. एवढ्या दिवस ते मंदिर बर्फाखाली असून सुद्धा त्याला काहीच नाही. तो दगड अजूनही 1000 वर्ष टिकू शकतो. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तुम्ही आम्हाला शिकवावं. आम्ही तुम्हाला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी आहे सांगू का? नासाला विचारा तुम्ही, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण काय. अरबो खरबो रुपये खर्च करावे लागतात. 1 महिना अगोदर ग्रहण जवळ येऊ द्यावं लागतं आणि मग सॅटेलाइटच्या माध्यमातून ग्रहणाचा टाइम, ग्रहणाचा मध्यकाळ, ग्रहणाचा मोक्ष काळ नासाने सांगितलेला परफेक्ट टाइम 1 वर्ष अगोदर 20 रुपयाच्या कॅलेंडर मध्ये घराघरात लिहून ठेवणारा आणि अगोदर 1 वर्ष अगोदर सांगणारा जगातला सगळ्यात सायंटिफिक धर्म कोणता असेल तर तो माझा वैदिक हिंदू धर्म हा विश्वास किती ग्रेट आहे. 20 रुपयाच्या कॅलेंडर मध्ये जे तुम्हाला 1 वर्ष अगोदर कळतंय ते नासाला अरबो खरबो रुपये खर्च करून कळत नाही. त्यांनी म्हणू भारताला टेक्नॉलॉजी माहिती नाही. किती बोलू, जाऊ द्या. 900 जहाज भरून सोनं घेऊन गेले कोलकात्यावरून. 900 जहाज. एका जहाजामध्ये 5 ग्रॅम तर बसला असेल का नाही? एका जहाजामध्ये 5 ग्रॅम तर बसला असेल का नाही? 900 जहाज सोनं भरून घेऊन गेले. एवढं घेऊन गेले तरी आज भारत तसाच टिकून आहे. याला कारण साधू आणि संत आहेत. किती घेऊन जा तुम्ही. हे तर नाही, ही गादी नाही नेऊ शकले ना, ते नाही नेऊ शकले. हे तर नाही नेऊ शकले, हे नाही नेऊ शकले. पुन्हा तयार झाले, पाडले, पुन्हा तयार झाले. आणि म्हणून मिळाली संत संग हा अलौकिक संत. समर्पिता भले अंग. तुम्ही जसे तर सगळ्या अंगाने समर्पित आहात. काय इथल्या सगळ्या टीम मध्ये समर्पित आहे, काय गावामध्ये समर्पित आहे. आज तुमची उपस्थिती, एवढं समर्पण किती विलक्षण आहे. मग असा अलौकिक असणारा संत संघ भेटल्याच्या नंतर जगदृषी तुकोबराय सांगतात, तीर्थामध्ये भाव असेल तर तीर्थ फळ देतात, पण इथं संतांच्या सानिध्यामध्ये आडाणी जा, कोणी जा, अहो मेलेल्या व्यक्तीला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली. ही जिवंत माणसाच्या लक्षात यायला तयार नाही. हे भाग्यवान येते बाबा समोर बसलेत. पूज्य दत्तात्रय महाराज कोल्हाटकर. बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. आमचे विजयानंद महाराजांचे पूज्य पिताश्री. काय साधना होते महाराज. विष्णू सहस्रनाम, सूर्याला आराधना केल्याशिवाय कधी त्यांनी पाण्याचा घोट घेतला नाही. हरिश्चंद्र महाराज काय मौन धरून असे काही ग्रंथ लिहिलेत महाराज. हा चौशून्याचा खेळ समजायलाच पुस्तक किती दिवस जातात. काय विलक्षण ताकद होती महाराज, काय दिव्यता ही सगळ्या साधू संतांमध्ये.
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मृत व्यक्तीला जिवंत करून लिहिली. कोणाकरता लिहिली? जिवंत माणसाकरता लिहिली. त्यांनी जर कधी जिवंत माणसाकडून लिहिली असती, हे मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली, हे जिवंत असणाऱ्याच्या लक्षात यायला तयार नाही. ऐका, तुम्ही भाग्यशाली आहेत. असे 3 रत्न दिले तुम्ही संप्रदायाला. अहो, मारुती महाराजांचं काय वैभव आहे सध्या. त्यांची कीर्तनं, त्यांची भाषा कुठेही जाऊ द्या महाराष्ट्रात, अत्यंत सुटेबल, अत्यंत परिष्कृत शुद्ध मराठी कोल्हाटकर बाबा बोलतात, म्हणजे मारुती महाराज बोलतात. चॅनलवरती कीर्तन, तालुक्याचं वैभव आम्ही त्यांच्यामध्ये पाहतो. बरं, तुमचे दुसरे सुपुत्र आमच्या भागामध्ये, मराठवाड्याकडे, बीड जिल्ह्यामध्ये, शिरूरमध्ये सिद्धेश्वर संस्थानवरती स्वामी विवेकानंदजी महाराज. काय व्यक्तिमत्व आहे महाराज, काय स्वभाव आहे. रवी महाराज काय गोड स्वभाव त्याचा. अभ्यास काशिकानंद स्वामीकडे, डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजींकडे शिक्षण. आता शास्त्रीजी येऊन गेले तळवलेला. काय वैभव त्यांच्या कीर्तनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि मदन महाराज ही अशी एक वल्ली आहे, सकाळी 4 वाजता पारायण सुरू करते, रात्री 10 वाजता जिकडे तिकडे ज्ञानेश्वरीचं पारायण. सोपं आहे का महाराज एका दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण करणं? हे वैभव ह्या व्यक्तीला लाभले. हे पुण्य, सत्पुत्र जन्माला येणं, अनंत जन्माचं हे भाग्य असतं. 3ही मुलं वारकरी संप्रदायासाठी समर्पित. दीपक शेठ, आई वडील तुमचे ढोरत असतील महाराज, मंदिरासाठी जीवन समर्पित करताय. तुम्ही गावचं सरपंच पद भूषवताय, इथलं अध्यक्षपद भूषवताय. तुमची सगळी टीम एवढं गोड मंदिर उभा करते. सगळ्यांच्या वर्गणीतून तुम्ही हे सगळं दैदिप्यमान दिव्य मंदिर उभा केलं. आणि आजही कधी ज्यावेळेस घोटवळचं नाव निघेल, त्यावेळेस बापूजी बुवांच्या मंदिराची चर्चा झाल्याशिवाय महाराष्ट्रात राहणार नाही. उभं मी तर म्हणतो, एखादा कोणी चित्रपट आला ना सृष्टी, एखादे आम्हाला मंदिरात शूटिंग करायची, तर मी स्वाभिमानाने सांगेल, तुम्हाला महाराष्ट्रात जायचं असेल ना मंदिरामध्ये, ते घोटवळला जा आणि त्या मंदिराची दैदिप्य दिव्यता पहा, ती डिझाईन पहा, त्याची भव्यता, सुंदरता पहा. फार सुंदर मंदिर. पाठीमागे पळसला आमच्या हिराजी महाराज शिंदे त्यांच्या गावाच्या तिथं काय सुंदर मंदिर. इंदू महाराज तुम्ही तिथं होता, तुम्ही कीर्तन केलं तिथं काल्याच. काय सुंदर मंदिराची निर्मिती झाली. सुंदर मंदिर असावीतच, ही काळाची गरज आहे. तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर तिथं भाव असं ते तिथं फळ देतं. संतांच्या सानिध्यामध्ये कसंही जा, नटकट यावे आणि शुद्ध होऊन जावे. एवढं सगळं संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर पापही जातो, तापही जातो, अभंगाचं शेवट. तुका म्हणे बाबा, 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 तुका
या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे पाप गेलेलं कळतं, ताप गेले, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक त्रिविध ताप नष्ट झाल्याचं कळतंय. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर पापही जाते, तापही जाते. फक्त तिथं साक्षात संतांच्या सानिध्यामध्ये तिथं भावाची आवश्यकता. तुकोबऱ्याचा अभंग विलक्षणतेने आहे. किती विलक्षणतेने हा अभंग आहे. अलौकिक आहे, गोड आहे, तेजस्वी आहे. असाही गोड संत संघ आपल्या जीवनामध्ये मिळावा. आपले जीवन पुलकित व्हावं, सर्वांगाने ते पुलकित व्हावं, दिव्य व्हावं आणि त्या उच्च अवस्थेवर आपणही जावं. एवढ्या करताची धर्ममंडपाची शोभा असते. हा भगवान शंकराचा एवढा गोड अवतार. भगवान 11वे रुद्र आहेत. 11वे रुद्र आहेत. बापूजीबाबांचे मंदिर मावळ मुळशी तालुक्यामध्ये काही आहेत, पण इकडे रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मंदिर आहे. तसा रायगड जिल्हा सर्वांगाने समृद्ध आणि संपन्न आहे. का छत्रपती शिवाजी महाराज इकडे आले? फार विलक्षण आहे, अलौकिक आहे. वारकरी संप्रदायाच्या बाबतीत आम्ही स्वाभिमानाने सांगतो. रायगड, ठाणे आणि इकडे म्हणजे वैभव आहे. सध्या वारकरी संप्रदायाचे आखीव रेखीव आणि गोड कार्यक्रम जर पाहायचे असतील तर रायगड जिल्ह्यामध्ये येऊन पहा. टापटीपणा, दिव्य नियोजन, किती डिजिटल सप्ताह असावा, किती 3 स्टारच्या वरून आता 7 स्टार वरती सध्या चाललेत. ते रायगड जिल्ह्याचं वैभव आहे आणि म्हणून हे पाहताना समाधान वाटतंय. आज खरोखर एवढं किती लोकसंख्या आहे गावची? किती? 500, 600, 1500 कमी आहेत म्हणजे एकदम. पण एवढं सगळं सुंदर नियोजन. असं वाटतंय तालुका एकत्र येऊन हा कार्यक्रम करतोय की काय. इतकं भव्य आणि दिव्य नियोजन, तुमची उपस्थिती, तुमच्या सगळंच पाहायला मिळते. आणि म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणांमध्ये समर्पित करतो. इतक्या जवळ आहे मी माईकच्या, तरी मला माझे फुफ्फुस कामातून गेले. पण काय सांगावं, मी सायलेंट मोडमध्ये कार्यक्रम केला. कोणती रंगदेवता चढवायची असेल बाबांनो, सिस्टीम म्हणजे कीर्तनकारांचा आत्मा. इतकी सुंदर सिस्टीम आहे. फक्त थोडीशी ऑपरेटिंग अपेक्षित आहे. घसा तर कोरडा झाला आहे, पण फुफ्फुस मला उद्या गेलो चेक करून घ्यावं लागते. काय होतं, एक तर 9 ते 11 कीर्तन, त्याच्यात एखादा नवीन अभंग निवडला की तो सायलेंट मोड काढायला सिस्टीम अशी खनखन लागते. गायकांचे सगळं वातावरण असं चिडून जात. हरिओम, त्याच्यात इतकं सुंदर कानावरीनं आदळतंय. बेस्ट. थाप द्या बरं तुम्ही. त्यांना थोडीशी ऑपरेटिंगची आवश्यकता आहे. बाकी सिस्टीम एक नंबर. सिस्टीम करता जोरदार टाळी वाजवायत बरं. एवढी गोड सिस्टीम सोपं नाही. ऑपरेटरला उद्या मी येतो दादा, तू टेन्शन घेऊ नको. थांबवतो उद्या मी इथं. काय करायचं, प्रत्येक माईकला एक खून करून घ्यायची, म्हणजे तुझ्या लक्षात येईल तिथं तिथली खून आणि इथली खून सारखी दिसली पाहिजे. म्हणजे कोणता माईक वाढवायचा. सगळे माईक सारखे असल्यावर लक्षात येत नाही ना कोणता कसा वाढवायचा. कारण तिथं लिहिलेलं आहे ना. होय, काय अडचण नाही. झालेली सेवा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. हा धर्म मंडप टिकून ठेवा बाबांनो. एक संघ राहा. महाराष्ट्रामध्ये जातीयवाद जर पाहिला सध्या तर भयान चित्र आहे. आमच्या भागात तुम्ही आले तर फार भयान चित्र आहे पाहायला मिळतंय. आपल्याला जसं आपण कॅस्ट लेसकडे चाललोय तसं आपल्याला कास्ट लेसकडे पण जावाच लागणार आहे. पर्याय नाही त्याशिवाय. तुम्हाला विचारलं ना तुमची जात कोणती आहे, एकच सांगा बाबांनो, आमची हिंदू एवढीच एक जात आता आहे. बाकी आम्हाला बाकी काही माहिती नाही. आम्ही हिंदू आहोत बस, एवढेच आमच्यासाठी फार आहे. 100 कोटी आहेत आपण. एकत्र या, देशाला हिंदू राष्ट्र बनवा, नाहीतर तुमचा भगवा कधी बाजूला जाईल, हिरवा होईल सांगता येणार नाही. अहो चायवाला आलाय तर एवढा बदल आहे, अजून गायवाला यायचा बाकी आहे. घाबरू नका तुम्ही. गायवाला नाही लक्षात आला ना, येऊ द्या मग, आल्यावर लक्षात येईल. बुलडोझरच घेऊन येणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. वप एवढं मोठं महाराज, किती विरोधात मतं पडायला पाहिजे होते. अवघड परिस्थिती आहे. पुनश्च एकदा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आनंदी राहा, प्रसन्न राहा. माता वर्ग, टेन्शन घ्यायचं नाही, प्रसन्न राहायचंय. तुम्हाला सांगू का, वय वर्ष 25 होईपर्यंत आई वडील म्हणतात बाळा तुला कळत नाही ग बस, आणि 50शी नंतर आपले मुलं म्हणतात बाबा तुम्हाला कळत नाही ग बसा. जगायचंच किती, थोड्या दिवसच जगायचंय ना. मग आनंदी आणि प्रसन्नतेने जगायचं. एखादी व्यक्ती समोरून आली, आपल्याला शिव्या द्यायला लागली ना, हात जोडायचे. त्यांना म्हणायचं बाबा छान शिव्या द्यायला लागला, कुठं शिकलास, एवढं म्हणा. नाही त्याने तुमच्या पाया पडला ना, मला विचारा. अरे तुम्हाला एखादं कोणी गाढव म्हटलं ना, फक्त भाई मागे करू नका. तुम्हाला माहिती नाही का तुम्ही कोण आहात.
भाई माग केली का तुम्ही झाले. त्याला म्हणून द्या ना. कोणाच्या ज्ञानोबराला सोडलं नाही, तुकोबराला सोडलं नाही, विष्णूला रामाला सोडलं नाही, कृष्णाला सोडलं नाही. जानंती मूढा, मूर्ख लोक माझा अपमान करतात. हे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने बोलावं तर आपली काय अवस्था आहे. आणि म्हणून जिथं राम आहे तिथे रावण आहे, जिथं कृष्ण आहे तिथे कंस आहे. त्यामुळे चांगलं काम हातामध्ये घेतलं ना, काही कारण नसताना शत्रू ऑटोमॅटिक तयार होतात. दीपक शेठ, फक्त चांगलं काम हातात घ्या, शत्रू ऑटोमॅटिक तयार होतात. मग पण एक दिवस असा येईल की महाराष्ट्र काय तुम्हाला देवता सलाम करतील. एवढं आपलं कार्य असावं. आणि म्हणून त्याच कार्यत्व औच्छेदकाने सन्माननीय श्री या मंदिराचे अध्यक्ष दीपक शेठजी जाधव खूप सुंदर पद्धतीने कार्यभाग सांभाळतात. त्या गावचं सरपंच पद भूषवतात. एवढं सोपं नाही सरपंच होणं. सरपंच होणं म्हणजे अर्ध गाव विरोधात जाणं आहे. पण त्यांचं कार्य मला तरी वाटतंय त्यांच्या विरोधात कोणी नसेल. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय ओठात टाकलं का माणूस पोटात जाईल, असा गोड व्यक्तिमत्व आहे. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजूयात. आपल्या माणसाचं आपण कौतुक करायचं. तुम्ही जर त्यांना मोठं म्हटले तर आम्ही बाहेरचे सगळे मोठे म्हणणार आहोत. आणि आपल्या परिसरामध्ये एवढे समर्पित आपल्या संप्रदायासाठी धर्मासाठी माणसं असतील तर त्यांचं कौतुक करायला आम्हाला समाधान वाटतं. समोर ही सगळी टीम बसलेली आहे. सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. तुमचा टाइम मला 11:30 टाइम दिला होता. 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटांमध्ये आपल्याला विठोबा रुक्माई भजन घ्यायचंय, ज्ञानेश्वर माऊली घ्यायची, नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. पुनश्च एकदा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. परमादरणीय सद्य श्री हरिभक्तपरायण नंदू महाराजांचं गाव जवळ आहे. पारायण, काकडा, शिस्तबद्ध हे सगळं आम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. गुरुच त्यांना एवढे गोड लाभले. पूज्य श्रद्धेय श्री हरिश्चंद्रजी महाराज पाटील, आपणचं जीवन फार विलक्षण आहे. ते महात्माच एक वेगळे होऊन गेले हो. माझ्या आयुष्यामध्ये आपण जेवढं मला प्रेम दिलं ना त्या परिसरामध्ये, ते प्रेम पुन्हा नाही पाहायला मिळत. संतांच्या सानिध्यामध्ये प्रेम, देव रोकडा सज्जनी, त्यांच्या सानिध्यात प्रेम, साक्षात देव आहे महाराज. त्यांनी डोक्यावर हात फिरवावं, बस देवाने हात फिरवल्याचा प्रतिभास तयार होतो. एवढा असं वैभव चालता चालता आपल्यातून गेले. आणि म्हणून ही सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. विनोद महाराज खूप दिवसाची, कुठे गेले विनोद महाराज? खूप दिवसाची ओळख, पण एवढं गोड गातायत, खरंच समाधान वाटतं तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर. रणजित महाराज कदम किती दिवसांनी मला भेटले. आम्ही आळंदीमध्ये एकत्र राहायला होतो. ते पक्वा शिकत होते आणि मी कॉलेजला होतो. त्याच्यानंतर मी तर म्हणतो त्यांना जवळजवळ 10-12 वर्षानंतर मी पहिल्यांदा आज एवढ्या दिवसांनी पाहिलंय. आमचे मौली महाराज आळंदीचा आमचं वैभव आहे सध्या युवकामधलं. रवी महाराज क्या बात. सध्या तुम्ही रायगड जिल्ह्याच्या गान कोकिला आहात. जसा तो सूर्य उगवल्या बाकी सगळे झाकून जातात ना ग्रह, तसं हे रवी महाराज जिथं आले ना बाकी सगळ्यांनी गपच बसायचं. एवढ्या दरारा त्यांचं काय गोड आवाज आणि सुंदर व्यक्तिमत्व आणि स्वभाव एवढा गोड ना, हसून खेळून सगळ्यांशी प्रेमळ. महाराजश्रींचं नाव मला माहिती नाही. किरण महाराज, गाव कोणतं? कोल्हापूरच. किरण महाराज हे छान गात आहेत. ही सगळी टीम. आमचे निलेश महाराज मागे उभा आहे. सचिन महाराजांचे निलेश, शैलेश दादा झालेल्या सेवा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. महाराष्ट्रीयांचं कीर्तन टीव्हीवरती होत आहे. रायगड जिल्ह्याचं भूषण आहे. पण आमच्या मारुती महाराजांचं कीर्तन एक दिवस अमेरिकेमध्ये व्हावं, जर्मनमध्ये व्हावं आधीच अभिलाषा व्यक्त करतो. त्यांचं सेवा, समर्पण भाव, स्वभाव सर्व गोष्टी आहेत. सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. विशेष म्हणजे आमचे बालगोपाल आळंदीमध्ये, यांना वाटत नाही का पॅन्ट शर्ट घालावं? यांना वाटत नाही का मोबाईलमध्ये फिरावं? आई वडिलांना सोडून एवढ्या वयात हे आळंदीमध्ये पुरुषोत्तम आपल्या परशुराम महाराजाकडे शिक्षण घेत आहेत. हे काही सोपी गोष्ट आहे का महाराज, हे बालगोपाल सांभाळणं? आज पखवाद हे यांचा गायनही तेवढाच तयार आहे, पखवादही तेवढाच तयार आहे. आज विद्यार्थी तयार करणं हे जगातलं सगळ्यात महान कार्य आहे. सोपं नाही. माकडं सांभाळले बरे, पण हे सांभाळणं एवढं अवघड आहे. मी आळंदीत एवढा अनुभव घेतलाय. आजही माझ्याकडे 60-70 विद्यार्थी. फार डेंजर कार्यक्रम आहे आळंदीमध्ये. मुलं सांभाळणं म्हणजे इतकी सिच्युएशन डेंजर आहे. फार अवघड परिस्थितीमधून पोरांचं काम आहे. पण तरी देखील ही मुलं धोतर घालून भगवत भक्तीमध्ये रमतायत. याच्यामधूनच एक दिवस स्वामी विवेकानंद तयार होतील. यांच्यामधूनच आम्ही एपीजे अब्दुल कलामांसारखे सायंटिस्ट पाहतोय. मी तर म्हणतो धोत्रावरती त्यांनी देश विदेशामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान घेऊन जावं. एवढीच त्यांच्यावर प्रेम करा. लहान आहेत, जीव लावा त्यांना.
बाहेरून येत, मराठवाडा इकडून तिकडून सगळे गोरगरिबांची मुलं आहेत. ही गोरगरिबांची मुलं आहे, तुमच्याकडे आलेत. प्रेम द्या त्यांना, काही अभिलाषा नाही त्यांच्याकडे. संप्रदायाचं एवढं काम मोठं करतायत, यातून चांगले कीर्तनकार तयार व्हावेत एवढीच अभिलाषा व्यक्त करतो. एकदा त्या बालगोपालांकरता जोरदार टाळी वाजूयात. दळवी बाबा परशुराम महाराज गोड मृदंग वाजवताय, तुम्हाला मनस्वी अभिवादन करतो. परमात्मे सध्या श्री हरिभक्तपरायण विकासजी महाराज कोस्तेकर महाराज श्रींचे जावई आहेत. सगळ्यांच्या नादी लागायचं, पण जावयाच्या कधी नादी लागायचं नाही. एवढा गोड जावई भेटायला पण भाग्य लागतं महाराज. ऐका, घरामध्ये वर्षातून एकदा माता वर्ग लक्षात ठेवा, घरामध्ये वर्षातून एकदा जावई जेवला पाहिजे. कोण? जावई. वर्षातून एकदा भाचा घरी जेवला पाहिजे. जावयाला भगवान शंकराकडून वरदान आहे आणि भाच्याला कंसाकडून वरदान आहे. कारण कंसाकडून अपराध घडला, लक्षात आलं बापरे, म्हणून तेव्हा भाच्याच्या कधी पाया पडायचं नाही. आपल्या भाच्याच्या पाया पडायचं, भाच्याला कधी पाया पडू द्यायचं नाही. जावयाच्या पाया पडायचं, पण जावयाकडून पाया पडून कधी घ्यायचं नाही. जो सासरा जावयाला पाया पडायला लावतो त्याची लक्ष्मी नष्ट होते, त्याचं आयुष्य कमी होतं. मी नाही, कर्मशास्त्र सांगतंय. म्हणून आपण जावयाच्या पाया पडायचं, पण जावयाला कधी पाया पडू द्यायचं नाही. भाच्याला कधी पाया पडू द्यायचं नाही. म्हणून वर्षातून एकदा घरी जावई जेवला पाहिजे, पितृदोष नष्ट होतो. वर्षातून एकदा कधीतरी घरी भाचा जेवला पाहिजे आणि वर्षातून कधीतरी आपल्या घरात एक महाराज वारकरी माणूस जेवला पाहिजे. एवढीच ही आपल्या वास्तूतले सगळे दोष निवृत्त होतात. आता येत आम्ही भगतदाजींच्या घरी प्रसाद घेतला. ताई समोर बसतात, काय सुंदर मोदक ते सगळा प्रसाद तयार केला होता. सगळ्यांना विनम्र करतो, या ठिकाणी थांबतो. सगळ्यांनी वरती हात करायचे. वा, हा आवाज करा वरती, हात करा वरती. जी व्यक्ती रोज 3 मिनिट हात वर करते, 3 मिनिट हात वर करते, त्या व्यक्तीचे फुफ्फुस लहान मुलासारखे निरोगी होतात. मी नाही, आयुर्वेद शास्त्र प्रतिपादन करताय. म्हणून जे व्यक्ती वरती हात, उभारीला हात, हे जे अभंग आले त्याच्यामध्ये ती दिव्यता दडलेली आहे. जी व्यक्ती हात वर करते आणि वरती हात करून 100 टाळ्या वाजवते, 38 आजार बॉडीतले नष्ट होतात. एवढी टाळी वाजवण्यामध्ये ताकद आहे. म्हणून जोरदार टाळी, हात लाल होईपर्यंत हा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे. आठवण आपल्या सगळ्यांच्या संग्रहित झाली पाहिजे. एवढी जोरदार टाळीचा नाद सगळीकडे दुमला पाहिजे. विठोबा कुमार
आमचे अलिबागकर बाबा तथा आमचे ब्रह्मलीन सद्गुरू धोंडूबाबा कोलटकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्याचबरोबर सद्गुरू माऊली दत्तूबाबा कोलटकर त्यांचे चिरंजीव आमचे गुरु मारुती महाराज कोलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस, आजची जी सेवा झाली ते सेवेक आपले सेवा ज्याने आपणासाठी मार्गदर्शन जे केलं ते आमचे हरिदास हवाप हरिदास महाराज पालवे सर शास्त्री, त्यांनी अतिशय त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आमच्याकडं वाक्यच नाही, कारण प्रास्ताविकच त्यांनी संस्कृतमध्ये केलं आणि अतिशय संस्कृतवर प्रभुत्व असणारे असे, आणि खरोखर अध्यात्म जर कळायचं पाहिजे असेल तर गुरु करावा लागतो आणि ज्याने गुरु केला आहे त्यालाच या कीर्तनातील मर्म वर्म कळल्याशिवाय राहणार नाही. माऊली, आपण जे कीर्तन केलं त्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही कृतकृत झालो, धन्य झालो. आज आमच्या घोटवळ ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आम्ही छोटंसं या ठिकाणी छोटेखानी स्वागत करत आहोत. आजची जी सेवा दिली ती आमच्या गावातील दत्ताराम कसबले यांच्या सौजन्याने ही सेवा आज या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही एक त्यांची छोटीशी त्यांना मूर्ती आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचं या ठिकाणी